जणांचे DMs येतात की मॅडम की मला माझ्या मुलीला पुस्तकं वाचायची सवय लावायची आहे, तर तिने कुठली पुस्तकं वाचली पाहिजेत, किंवा मला माझ्या आईला और वडिलांना किंवा रिटायर्ड प्रोफेसरला एखादं पुस्तक भेट द्यायचं आहे, किंवा मला माझ्या मैत्रिणीला पुस्तक वाचायला द्यायचं आहे, तर मी कुठलं पुस्तक देऊ, वगैरे वगैरे वगैरे. तर माझ्या डोक्यात अशी आयडिया आली की प्रत्येक वयोगटाला अनुसरून कोणती पुस्तकं वाचली पाहिजेत याच्यावरती आपण एक व्हिडिओ बनवूया. तर हाय अँड हॅलो, वेलकम टू रीडर्स डायस. आजच्या व्हिडिओमध्ये आपण वयोगटाला अनुसरून कोणती पुस्तकं वाचावी या विषयावरती गप्पा मारणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही रीडर्स डायसला इंस्टाग्रामवर रीडर्स_डायस इथे फॉलो करा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन पुस्तकांची छान छान सुंदर माहिती भेटेल. आणि इंस्टाग्रामला फॉलो केल्यानंतर इथे यूट्यूबला सुद्धा सबस्क्राईब करा आणि अशा सुंदर सुंदर व्हिडिओसाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आजच्या व्हिडिओची एक खासियत अशी आहे की हा व्हिडिओ तुम्हाला पूर्णपणे पाहावाच लागेल याची काहीच आवश्यकता नाहीये. तुम्ही वयोगटाला अनुसरून त्या छोट्या छोट्या सेक्शनमध्ये जो व्हिडिओ आहे तुम्ही तेवढाच पाहू शकता. नाव लेट्स गेट स्टार्टेड विथ द व्हिडिओ. पहिला वयोगट आहे 6 ते 10 वर्षाच्या मुलांसाठीचा. या वयोगटातल्या मुलांसाठी वाचनाची जी आवड असते ती निर्माण होणं खूप गरजेचं असतं, सो दॅट त्यांना नंतर मोठं झाल्यावरती वेगवेगळ्या जॉनराची पुस्तकं एक्सप्लोर करता येतात. तर आता यांना नुकतीच वाचनाची आवड निर्माण झालेली असल्याने आई वडील आणि शिक्षकांचा रोल याच्यामध्ये खूप इम्पॉर्टंट ठरतो. मग तुम्ही त्यांना चित्रकथा, बोधपर कथा वाचायला देऊ शकता. चित्रकथांमध्ये त्यांनी चिंटू, चंपक सारखे कॉमिक पुस्तकं जरी वाचले, किंवा सुधा मूर्ती यांचे पण गोपीची डायरी सारखे लहान मुलांचे पुस्तकं आहेत ते सुद्धा वाचायला काही हरकत नाही. आणि मी तर म्हणेन की आई वडिलांनी किंवा आजी आजोबांनी और मोठे भाऊ बहीण असतील तर त्यांनी सुद्धा या लहान मुलांसोबत वाचायला बसलं पाहिजे. असं होऊ नये की यार ते पुस्तक वाचत आहे आणि तुम्ही आपलं फोनमध्ये आहे. तर याच्यामुळे काय होतंय की त्या मुलांना पण वाचनाची आवड डेव्हलप होत नाही तेवढी. किंवा रात्री झोपण्यापूर्वी एखादी कथा वगैरे वाचून दाखवली तरी मी म्हणेल मोर दॅन इनफ आहे. दुसरा सेक्शन आहे 11 ते 14 वर्ष वयोगटातील मुलांसाठीचा. तर आता या वयोगटातल्या मुलांना अभ्यासाची हळूहळू ओढ निर्माण होत असते आणि त्यांच्या अभ्यासक्रमामध्ये वेगवेगळ्या विषयांचा समावेश होत असतो. इतिहास, भूगोल, पर्यावरण, सामान्य ज्ञान, विज्ञान वगैरे वगैरे खूप काही विषय येतात त्याच्यामध्ये. तर आय विल से की या वयोगटातील मुलांनी कुतूहल जागृत करणाऱ्या कथा वाचल्या पाहिजेत. मग त्याच्यामध्ये फास्टर फेनेसारख्या पण पुस्तकांचा सेट येतो. 20 पुस्तकांचा एक सेट आहे. दॅट इज अमेझिंग पुस्तक आहे ते. असे एंगेजिंग कथा आहेत. त्यानंतर बायोग्राफीज पण वाचू शकता. एक होता कारवर, त्याच्यानंतर अग्निपंख सारखे पुस्तकं. आणि जर शक्य असेल तर मी जर म्हणेल या मुलांनी घराशेजारी एखादी लायब्ररी वगैरे जॉईन करायला पाहिजे. मग तिथं त्यांना त्यांच्यासारखे पुस्तक वाचणारे फ्रेंड्स पण भेटतील. आणि जर शक्य असेल तर आई वडिलांनी सुद्धा त्यांच्यासोबत पुस्तकं वाचावी, जेणेकरून त्यांना पण एक असं कंपनी वगैरे मिळेल. तिसरा सेक्शन आहे 15 ते 18 या वयोगटातील मुलांसाठीचा. तर आता हे वय असं असते की तुम्हाला 10वी-12वीचा अभ्यास असतो आणि भयंकर अपेक्षांचं ओझं यांच्या खांद्यावरती असतं. तर आय विल रिकमेंड की थोडा अभ्यासातून वेळ काढून तुम्ही मनोरंजनासाठी पुस्तकं वाचा. काहीतरी शिकण्यासाठी वगैरे वाचावीच असं नाही. किंवा तुम्हाला जर वाटत असेल की मला काही बेसिक स्किल्स शिकायचे आहेत, जसे की टाइम मॅनेजमेंट असेल, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट असेल, किंवा तर तशी तुम्ही पुस्तकं वाचू शकता. मी याच्यामध्ये आय विल रिकमेंड की डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचं असे घडवा तुमचे भविष्य हे पुस्तक तुम्ही वाचू शकता. किंवा द पॉवर ऑफ कॉन्फिडन्स हे मनोज अंबिके सरांचं हे पुस्तक तुम्ही वाचू शकता. किंवा टाइम अँड सेल्फ मॅनेजमेंट हे पण पुस्तक खूप छान आहे. आणि या व्यतिरिक्त मनोरंजनपर म्हणून तुम्ही व्यक्तिचित्रण सुद्धा वाचू शकता, ज्याच्यामध्ये गावाकडची वगैरे कथा असतील, जसं की बनगरवाडी आलं, त्याच्यानंतर व्यंकटेश माडगुळकर यांचं माणदेशी माणसं आलं. याच्यामुळे काय होईल ना की तुम्हाला तुमच्या आजूबाजूच्या लोकांना समजणं सोपं होईल. आणि सिन्स हे खूपच असं अभ्यासाचं असं वय आहे की तुम्हाला यू हॅव टू बी व्हेरी फोकस्ड, पण तेव्हा साईड बाय साईड तुमच्या मनामध्ये, शरीरामध्ये पण खूप सारे बदल होत असतात. सो तुम्हाला मेंटल स्टॅबिलिटी पण तेव्हा खूप महत्त्वाची असते. आणि सोशल मीडियाच्या डिस्ट्रॅक्शनपासून दूर राहण्यासाठी तुम्हाला ही पुस्तकं मदत करू शकतात.
चौथा सेक्शन आहे 18 ते 22 वर्षे वयोगटातील मुलांसाठीचा. आता हे एज असं आहे की तुम्ही कॉलेजला जाऊ लागलेले असतात, तसं तारुण्याच्या विविध लाटा तुमच्या मनात उसळत असतात. तर मी तर म्हणेन की तुम्ही तुमच्या कॉलेज लाईफचा भरपूर आस्वाद घ्या, प्रेमात पडा, मित्र जोडा, हार्टब्रेक्स होऊ द्या आणि दुनियादारी काय असते हे तर तुम्ही शिका. आणि साईड बाय साईड तुम्ही पुस्तकांचं विश्व सुद्धा एक्सप्लोर करा. मग त्याच्यामध्ये अगेन सुहास शिरवळकर यांची दुनियादारीसारखी पुस्तकं तुम्ही वाचू शकता, ज्याच्यामध्ये फ्रेंडशिप आहे, प्रेम आहे, हार्टब्रेक्स आहे आणि खूप काही सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर फॉल्ट इन आवर स्टार सारख्या लव्ह स्टोरीज, त्याच्यानंतर चेतन भगत यांचे 2 स्टेट्स, हे पण पुस्तकं तुम्ही वाचू शकता. किंवा हाफ गर्लफ्रेंड पण छान आहे. मी स्वतः माझ्या इंजिनिअरिंगच्या वर्षांमध्ये चेतन भगतच्या पुस्तकांसोबतच इडली, ऑर्किड आणि मी हे पुस्तक वाचलं होतं. मला खूप आवडलं होतं. मृत्युंजय सुद्धा मी तेव्हाच वाचलं होतं. तर हे जे पुस्तकं आहेत की या एजमध्ये तुम्ही जे पुस्तकं वाचतात ना, त्याचा तुमच्या माइंडसेटवर पण परिणाम होतो. आणि सिन्स ते वयच असं असते की तुम्हाला नंतर दुनियादारीचा तुमचा संबंध येणार असतो आणि तुम्ही तुमच्या पास्टला इथून पुढे घेऊन जाऊ शकत नसतात, तेव्हा पण तुम्ही तुमच्या पर्सनॅलिटीला शेप देणारी पण तुम्ही पुस्तकं वाचू शकता. त्याच्यामध्ये यू कॅन विन सारखे पॉझिटिव्ह माइंडसेटच्या पण पुस्तकाचा समावेश होतो. नेक्स्ट सेक्शन आहे 23 ते 35 या एज ग्रुपसाठीचा. तर आता या एज ग्रुपमध्ये तर मी पण मोडते. तर या एज ग्रुपचं असं असतं की तुम्हाला जस्ट तुमचे डिग्री शिक्षण कंप्लीट झालेलं असतं आणि आता तुम्ही जॉब करायच्या वयात आलेले असता. काही जणांना जॉब भेटतो, काही जणांना भेटत नाही. तर हे वय असं आहे ना की याच्यामध्ये हार्टब्रेक्स तर असतातच, पण त्याच्यासोबतच तुमचं आयुष्य थोडंफार पैशाच्याच अराउंड फिरत असतं. मग याच्यामध्ये तुम्ही मनी मॅनेजमेंट रिगार्डिंग किंवा AI रिगार्डिंग जे स्किल्स डेव्हलप करणारी आहेत तशी पुस्तकं वाचली पाहिजेत. मग AIच्या बटव्यातून हे पुस्तक आहे. डिजिटल मार्केटिंग काळाची गरज, हे पण पुस्तक त्याच्यामध्ये येतं. त्याच्यानंतर गोष्ट पैशा पाण्याची, हे पण छान पुस्तक आहे प्रफुल्ल वानखेडे सरांचं. रिलेशनशिप स्टॅबिलिटी पण महत्त्वाची असते. तुमच्या फॅमिलीचे तुमच्याकडून एक्सपेक्टेशन्स वाढत असतात, त्याच्यामुळे तुमच्या खांद्यावरती जबाबदाऱ्यांचं ओझं वाढत असतं. करिअरमध्ये अप्स अँड डाऊन्स येत असतात. मग आपण कन्फ्यूज होत असतो की यार जॉब करू की मी माझं पॅशन फॉलो करू, मला बिझनेस पण करायचा आहे पण कॅपिटल इन्व्हेस्टमेंट तेवढी नाही आहे. मग अशावेळी तुम्ही अर्थसाक्षर व्हा यासारखी पुस्तकं वाचू शकता. आणि या सगळ्यांसोबतच तुमची मेंटल हेल्थ पण खूप खूप इम्पॉर्टंट असते आणि त्या तुमच्या मेंटल हेल्थला नर्चर करण्यासाठी तुम्ही जीवन समजून घेताना मनशक्ती वाढवा, हे गौर गोपाल दास यांची पुस्तकं वाचू शकता. आणि कसं असतं की या पिरियडमध्ये, या एज ग्रुपमध्ये तुम्ही जे निर्णय घेतात ना त्याच्यावरती तुमचं भविष्य फिक्स असतं. पण आता तुमचं टाइम टेबल बऱ्यापैकी डिसाइडेड असतं, तर तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी पण पुस्तक वाचायला वेळ काढू शकता. किंवा तुम्ही जर तुमच्या जॉबला जाताना ट्रॅव्हलिंगमध्ये, बसमध्ये, कॅबमध्ये पण पुस्तक वाचायला वेळ काढू शकता. आणि सिन्स नाव यू आर अर्निंग, तर तुम्ही बुक फेअर्सला वगैरे जाऊन पुस्तकं विकत घेणं पण तुम्ही अफोर्ड करू शकता. मी तर म्हणेन की अशी पुस्तकं तुम्ही एवढी पुस्तकं विकत घ्या की तुम्हाला इतरांना ती पुस्तकं वाचायला द्यावी लागतील, कारण घरात जागा नाही आहे. ठीक आहे. तर 9 to 5 जॉब असेल तर मी म्हणेन की तुम्ही तुमच्या ऑफिसमध्ये पण पुस्तकं वाचायचा प्रयत्न करा, लंच ब्रेक्समध्ये वगैरे. म्हणजे इट्स बेटर की गॉसिपमध्ये पार्टिसिपेट होण्यापेक्षा किंवा ऑफिस पॉलिटिक्समध्ये पार्टिसिपेट होण्यापेक्षा तुम्ही तुमचा वेळ एखाद्या सुंदर अशा इंटेलिजंट ऑथरसोबत स्पेंड करत असाल तर त्यावेळेस तुम्हाला काही ना काही चांगलं पुढे फायदाच होईल. तर आय विल से की या एज ग्रुपमध्ये 23 ते 35 या एज ग्रुपमध्ये तुम्ही न्यूट्रिशन रिगार्डिंग पण पुस्तकं वाचा, जेणेकरून तुमचं फिजिकल हेल्थ पण सुधारेल. कारण आपल्याला ना असं आता फॅड आहे खूप की जिमला जायचं, शेपमध्ये राहायचं, सो दॅट आपल्याला असं ना ग्लॅमरस राहायचं असतं. सोशल मीडियाचा खूप जास्त प्रभाव असतो. तर अशा वेळी तुम्ही काय खाल्लं पाहिजे, काय नाही खाल्लं पाहिजे याला धरून पण पुस्तकं आहेत. मला आठवतं यासाठी काय खाऊ किती खाऊ असं एक पुस्तक आहे. आहार हेच औषध, हे पण छान पुस्तक आहे. आहार वाटा नावाचं पण पुस्तक तुम्ही याच्यामध्ये वाचू शकता. तर हे असे तुमच्या नीड्सला धरून तुमच्या प्रॉब्लेम्सला ॲड्रेस करतील अशी पुस्तकं तुम्ही शोधा आणि वाचा. नेक्स्ट सेक्शन आहे 35 to 45 या एज ग्रुपसाठीचा. आता या वयात असं असतं की मी कन्सिडर करून चालते की लग्न तर मोस्ट ऑफ द टाइम लोकांचं झालेलंच असतं. मग तुमच्यावरती तुमच्या लहान मुलांची जबाबदारी असते, आई वडील आणि सासू सासरे यांची पण जबाबदारी असते. सो यू आर रिस्पॉन्सिबल फॉर एव्हरीथिंग दॅट इज हॅपनिंग अराउंड यू. यावेळेस तुम्ही स्वतःसाठीच वेळ काढू शकत नाही तर पुस्तक वाचण्यासाठी कसा काढणार. आणि त्यासाठी बेस्ट ऑप्शन आय विल से की तुम्ही ऑडिओ बुक्स ऐका.
त्यासाठी स्टोरीटेल हा प्लॅटफॉर्म खूप चांगला आहे. पेड असेल तरी पण घ्या, ई बुक्स वाचा किंवा ज्या फिरत्या लायब्ररीज असतात, जसे की पुण्यामध्ये रसिक साहित्य यांची लायब्ररी आहे की जे घरपोच पुस्तकं आणून पण देतात आणि पिकअप पण करतात. तसे पण लायब्ररीज तुम्ही जॉईन करू शकता की तुम्हाला बाहेर जाऊन पुस्तक विकत घ्यायची गरज नाही पडणार. आणि आता या एज ग्रुपमध्ये असं असते की तुमचे पुस्तकांशी रिगार्डिंग इंटरेस्ट पण ऑलरेडीच डेव्हलप झालेले असतात, ऑलरेडी फिक्स्ड असतात. तर आय विल से की जर तुम्ही म्हणजे स्त्री आहात आणि जर लहान मुलांमुळे तुम्हाला वेळ मिळत नसेल पुस्तक वाचण्यासाठी, तरी पण आय विल से की मंगला गोडबोले यांची पुस्तकं वाचा. त्यांच्या पुस्तकांमध्ये सगळीकडे तुम्हाला फक्त आणि फक्त स्त्रियाच दिसतील. स्त्रियांची दैनंदिनी काय असते, त्यांचं फ्रेंड सर्कल कसं असतं किंवा व्हॉट काइंड ऑफ प्रॉब्लेम्स दे गो थ्रू, आणि मग तुमच्या मैत्रिणींमध्ये त्या गोष्टींविषयी कशा चर्चा होतात. मग त्यासाठी मंगला गोडबोले यांची खाऊन पिऊन दुःखी, त्याच्यानंतर आरशात डोकावण्यापूर्वी, पर्स हरवलेली बाई, सुखी स्त्रीची साडी, जिथली वस्तू तिथे, हे पुस्तकं तुम्ही वाचू शकता. त्यांचा गुंता हा तर माझा फेवरेट कथासंग्रह आहे. तर हे झाले स्त्रियांसाठीचे पुस्तकं. आणि जर तुम्हाला तुमच्या बायकोला वेळ द्यायला जमत नाहीये, त्याच्यानंतर तुम्ही तुमच्या ऑफिसमध्ये खूप बिझी आहात, तर आय विल से की तुम्ही ऑडिओ बुक्स पण ऐकू शकता. मग तुम्ही ड्रायव्हिंग करताना वगैरे तिथे तुम्हाला ॲक्सेस आहे. पॉडकास्ट पण तुम्ही ऐकू शकता पुस्तकांशी रिगार्डिंग. ऑथर्सचे असे इंडिपेंडंट वेगळे पॉडकास्ट असतात. तर आय विल से की मनी मॅनेजमेंट रिगार्डिंग पण तुम्ही पुस्तकं या वयात वाचा, जेणेकरून तुम्ही फ्युचर जनरेशनसाठी पण तुम्ही इन्व्हेस्ट करू शकाल. आणि याच्यामध्ये पैशाचे मानसशास्त्र, पैशाची गोष्ट, हे पुस्तकं येतात. तर आय विल से की आधी तुम्ही स्वतःसाठी वेळ काढा, मग पुस्तकं वाचा. लास्ट सेक्शन आहे 45 ऑनवर्ड्स. आता या सगळ्यांना मी एकाच कॅटेगरीमध्ये कन्सिडर करते. या एज ग्रुपमध्ये असं असते की तुम्हाला वाचायला भरपूर वेळ मिळतो. मी तर म्हणेल तुम्ही तुमच्या नातवंडांसोबत पुस्तकं वाचा, त्यांच्यासोबत लायब्ररीजला जा, तिथं तुम्ही त्यांच्यासोबत चिंटू, चंपकसारखे कॉमिक पुस्तकं वाचा आणि तुमचं बालपण परत त्यांच्यासोबत जगा. या एज ग्रुपमध्ये आय विल से की मोस्ट ऑफ द टाईम लोक काय करतात, आध्यात्मिकच पुस्तकं वाचतात. तर मी असं म्हणेन की अध्यात्म सोडून त्याच्या पलीकडेही वाचा. मग त्यामध्ये तुम्ही ग. दि. माडगुळकर यांचं वाटेवरल्या सावल्या वाचू शकता. त्याच्यानंतर तीळ आणि तांदूळ हा पण कथासंग्रह खूप छान आहे, ते वाचू शकता. बनगरवाडीसारख्या गावाकडच्या कथा तुम्ही वाचू शकता. माचीवरचा बुधा हे गोणी दांडेकर यांचं खूप छान पुस्तक आहे, ते वाचू शकता. आणि दमा मिराजदार यांचे भूताची गोष्ट, माझ्या बापाची पेंड, हे विनोदी कथासंग्रह आहेत. जयवंत दळवी यांच्या उपहास कथा, त्यासुद्धा तुम्ही वाचू शकता. किंवा जुन्या लेखकांची नाटक वगैरे आहेत, ते पण तुम्ही वाचू शकता. आणि जर हे सगळं वाचूनही तुम्हाला जर वाटत असेल की आध्यात्मिक पुस्तक वाचलंच पाहिजे, तर आय विल से की ओशो यांचं संभोगातून समाधी वाचा. ध्यान कमळे आहे. त्याच्यानंतर जीवनगीत पण खूप छान, खूप सुंदर पुस्तक आहे. तर असं होतं की उतार वयात येताना तुमच्या वाचनाच्या आवडी अजून तुम्ही तिथे पण एक्सपेरिमेंट करू शकता. आणि हे जे तुम्ही वाचत आहात या वयामध्ये, तर आय विल से की ते तुम्ही तुमच्या अपकमिंग जनरेशन सोबत शेअर करत चला. मग ते लिखाणाच्या माध्यमातून असेल अथवा त्यांना गोष्टींच्या माध्यमातून सांगणं असेल. जस्ट वाचत राहा आणि भरपूर पुस्तकं वाचा. न्यूजपेपरच्या व्यतिरिक्त पण पुस्तकं वाचा. आणि न्यूज वाचून कायच होणार आहे, म्हणजे तुम्ही या एजमध्ये आहात की तुम्ही यू कांट मेक अ मच डिफरन्स इन द सोसायटी. त्यापेक्षा तुम्ही पुस्तकं वाचा, आनंद घ्या, न्यूज द्या सोडून. सो कसा वाटला हा तुम्हाला व्हिडिओ, मला प्लीज कमेंट सेक्शनमध्ये सांगा. हा व्हिडिओ बनवायला मला भरपूर मजा आली. किती सारा रिसर्च करावा लागले की कुठल्या एज ग्रुप्सने कुठली पुस्तकं वाचली पाहिजेत. आणि हे जस्ट मी माझ्या साईडने मला जेवढी वाटली तेवढी मी सांगितली. तुम्हाला या व्यतिरिक्त कुठली अजून वाचली पाहिजेत जर असं वाटत असेल तर कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका. आणि तुमच्या रीडर फ्रेंड्ससोबत हा व्हिडिओसुद्धा शेअर करा आणि कमेंट करा. थँक्यू सो मच. बाय. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.